राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत आणि महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। खास करून जे शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा आणि पुढचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत होते, तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे। अनेक जण म्हणत होते की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार। तर मित्रांनो, अशा अफवावरती तुम्ही सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत, त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। तर नेमकी खरी माहिती काय हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। प्रत्यक्षात सध्या कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत, मात्र आता सरकारने हप्ता वाटपाची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणतीही घाबरण्याची गरज नाही। तर राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती जवळजवळ 1930 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी लवकरच वर्ग केला जाणार आहे। राज्य सरकारने अखेर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी हालचालीला वेग सुद्धा दिलेला आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। आता मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा कधी होणार, कोणत्या दिवशी होणार आणि किती वाजता होणार याची अचूक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर तुम्ही खरंच शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतकरीच्या विषय शेतकरी योजना असतील, शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, सर्व काही ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती आमच्या चॅनलवरती या ठिकाणी मी घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलला सगळ्यात अगोदर बेल आयकॉनचं जे बटन आहे ते बटन तुम्ही क्लिक करून ठेवा, कारण जेणेकरून सगळी माहिती या ठिकाणी सगळ्यात अगोदर या ठिकाणी तुम्हाला पोहोचत राहील। त्यामुळे या व्हिडिओला सगळ्यात शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। याविषयी अतिशय महत्त्वाची नमो शेतकरी योजनेची माहिती आहे। त्या नमो शेतकरी योजनेची माहिती म्हणजे जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार आहे, कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि किती वाजता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। सरकारने आधीच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हप्ता द्यायला हवा होता अशी अनेक शेतकऱ्याची इच्छा होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी तसे केलेलं नाही। आता नेमकं तसं काय केलेलं नाही तर मात्र तुम्ही पाहत देखील असाल, निवडणुका आणि काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला थोडासा उशीर झालाय अशी माहिती देखील या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। यामुळे शेतकरी अनेक शेतकरी बांधवांमध्ये नाराजी देखील पसरली होती। तर PM किसान योजनेचा हप्ता येऊन देखील महिना झाला तरी अजून शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही। त्यामुळे आता ही नाराज लक्षात घेऊन या ठिकाणी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हप्ता देण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आता बघा, तुम्हाला हप्ता सगळ्यात अगोदर प्रक्रिया देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्यामध्ये एक ठिकाणी कालच बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर या ठिकाणी आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्याची तयारी या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहूया की आता याचे कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे नेमके मिळणार आहेत। आता बघा, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर पैसे मिळणार आहेत का, कोण शेतकरी अपात्र ठरणार आहेत, कोणाचे नमो शेतकरी योजनेचे पैसे थांबणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरंच हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे का, बँकेसंदर्भात तुम्हाला बँकेतील कोणत्या खात्याची KYC करावी लागणार आहे का याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सर्वात आधी जाणून घेऊया ही योजना काय आहे। तर मित्रांनो, ही केंद्र सरकारची PM किसान योजना आहे। तर मित्रांनो, तुम्हाला PM किसान योजनेचे 6000 रुपये वर्षाला मिळतात। तर त्याच धर्तीचे पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारकडून देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे वर्षाला तुम्हाला 6000 रुपये या ठिकाणी मिळतात। तर मित्रांनो, प्रत्येकी तुम्हाला 3 हप्ते असतात, तर 3 हप्त्यापैकी 2000 रुपये या ठिकाणी प्रत्येक 3 महिन्यानंतर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारचे तुम्हाला शेतकऱ्यासाठी 2000 रुपये मिळतात। तर आता तुम्ही आतापर्यंत पाहिले देखील असाल तर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 हप्ते या ठिकाणी मिळाले आहेत। तर 8वा हप्ता कधी येणार आहे याची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे।
ते म्हणजे लवकरच तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे. आता या विभागाच्या हक्कासाठी, या हप्त्यासाठी कृषी विभागाने देखील वित्त विभागाकडे म्हणजे जे काय आपलं महाराष्ट्र राज्याचं अर्थ विभाग आहे, जे तुम्ही पाहत देखील असाल, ते अजितदादा पवार पाहतात. तर अजितदादा पवार यांनी स्वतः देखील 1930 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी केंद्र सरकारकडे मागितलेला आहे. आणि केंद्र सरकारकडे मागितल्यानंतर मुख्यमंत्री जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतः, आणि कृषी मंत्री आपल्या देशाचे यांनी सुद्धा स्वतः या ठिकाणी निधी 1930 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत. तर हा निधी मंजूर झाला की थेट आता डेबिटद्वारे हे पैसे आता खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पैसे आहेत जे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहेत. आता खरंच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत का? पैसे जमा होण्याआधी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते सरकारने आता नवीन वर्षापासून नियम लावण्यात आले आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? आता अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा द्यावं लागले, ते अनेक सोशल मीडियावरती देखील अफवा उठलेत की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, दुपारी हप्ता जमा होणार, संध्याकाळी हप्ता जमा होणार. अनेक तुम्ही व्हिडिओ देखील बघत असाल. तर मित्रांनो, अशा व्हिडिओवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. 100% हप्ता कधी जमा होणार आहे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर सूत्रानुसार आलेल्या माहितीनुसार जो काही आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, तो हप्ता तुम्हाला पाहायला गेलं तर 5 फेब्रुवारीपूर्वी म्हणजे सर्व पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण 5 फेब्रुवारीला निवडणूक आहेत, म्हणजे 5 फेब्रुवारीला जे काही आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी सुद्धा पाहायला गेलं तर महायुतीला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मतं आपल्या पार्ट्यामध्ये टाकावेत. त्यामुळे त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे सोडणार असल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारकडून आलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 फेब्रुवारीच्या अगोदरच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. पण सगळ्यात अगोदर सगळ्यात शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. तर तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला 5 फेब्रुवारीचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे आता जर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्यानं काम केलं तर ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. पण तुम्ही हे काम नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. मात्र लक्षात ठेवा, आज पैसे आले उद्या पैसे आले अशा अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. जी काही सरकारी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यावरच हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी राज्य सरकारकडून समोर आलेलं आहे. आज जे काही आता प्रक्रिया आहेत, आता देखील आता केंद्र सरकारने देखील 1930 कोटी रुपये निधी या ठिकाणी राज्य सरकारकडे आता पाठवण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी नेमका तो कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे पाठवणार आहेत? आता पाठीमागचा जो काही हप्ता आला होता 7वा हप्ता, या हप्त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचं या ठिकाणी आता सरकारला समोर आलेलं आहे. त्यामुळं कोणकोणत्या जे काही खरंच जे काही गरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांच्याच खात्यावरती या ठिकाणी पैसे पाठवणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला कोणकोणते शेतकरी गरीब आहेत आणि कोणकोणते शेतकरी श्रीमंत आहेत हे आता सरकारला आता कसं समजणार आहे? तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही गरीब शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पिवळं केसरी आणि पिवळा रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे, त्यानंतर त्यांची जमीन 5 एकराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे, ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, 15 एकर 20 एकर 25 एकर अशी जमीन आहे, ज्यांच्याकडे फिरायला त्यांचा टर्नओव्हर पाहायला गेलं तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरून जवळजवळ 20 लाखाचा 10 लाखाचा टर्नओव्हर होत असेल तर इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अनेक युट्यूबर आहेत, जे अनेक युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहत असाल आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. जी काही आपली राज्य सरकारची प्रक्रिया आहे, प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता तुम्हाला खरंच पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे हवे असतील तर आता सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत याची माहिती देखील आता लगेच तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला बँकेत जायचं आहे. जे काही तुमच्या बँकेची KYC आहे, बँक खात्याची तुम्हाला KYC पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही लिंक करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे फार्मर ID असणं
आतापर्यंत तुम्ही 7 नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर PM किसान योजनेचा 21 हप्ता आलेला असेल तर तुम्हाला 22 हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे सर्व पूर्ण असेल तर 100% 101% तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर यापैकी जर तुमचं काही तर अपूर्ण असेल तर या ठिकाणी तुमचे पैसे थांबवू देखील शकतात, अशी माहिती देखील आता या राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, नंतर PM किसान योजनेचा हप्ता आहे, या ठिकाणी डायरेक्ट थांबू देखील शकतो. त्यामुळे सगळ्यात म्हणूनच आजच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही बँकेची ई-KYC करा. तुम्ही बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा. अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने देखील आधार कार्ड लिंक केलेलं या ठिकाणी समोर आलेलं आहे. जे काही आधार कार्ड आहे, आधार कार्ड काढून 10 वर्ष 15 वर्ष झाले आणि आतापर्यंत त्यांनी आधार कार्ड अपडेटच केलेलं नाही. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड तुम्ही अपडेट करून मग तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करा. त्यानंतर जो अजूनपर्यंत देखील तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा जिथे तुमचं गावाच्या आजूबाजूस जे फार्मर आय डी कार्ड काढतात तिथे जाऊन तुम्ही फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढा. तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना, शेतकरी संदर्भातील कोणत्याही योजना असेल तर इथून पुढे तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देखील आता राज्य सरकारकडून आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, जो काही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो 5 फेब्रुवारीच्या अगोदर जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी 5 फेब्रुवारीच्या अगोदर या ठिकाणी जमा होणार आहे. आता अनेक सोशल मीडियावर देखील खोट्या बातम्यांपासून तुम्ही दूर व्हा, फक्त अधिकृत अपडेटवरच तुम्ही विश्वास ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, सगळ्यात महत्त्वाची वाटली असेल तर आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतात ते देखील सांगतो आणि तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते देखील सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत, जे आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बँका आहेत त्या सगळ्यात अगोदर बँकामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचं खातं सगळ्यात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरं पुढे पाहायला गेलं तर महाराष्ट्र बँक, जर तुमचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल त्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, HDFC बँक, ICICI बँक या काही बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे तुमचं पोस्टात जरी खाते असलं तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत देखील असाल आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता लेट केलाय ते केलाय आणि अजून टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, जे काही बँका असतात, ज्या बँकेचं सर्व्हर असतं, जर एकदम पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडलं तर अचानक सर्व्हर डाऊन होतं. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय आता राज्य सरकारकडून घेण्यात आले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले आहेत. आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, अतिशय पाहणं गरजेचं आहे. तर तुमचा जिल्हा म्हणजे कोणकोणता आहे बघा, तुम्ही लिहून घ्या, किंवा तुमचा गाव, तुमचा तालुका यामध्ये आहे का. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत बघा. पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात जिल्हा पूर्ण गेला तर तो म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आले आहेत. त्यानंतर अहिल्यानगर सुद्धा या पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आले आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्हा सुद्धा या पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे 5 तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत. पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला सुद्धा आपण शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेली आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लवकर पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून समोर आलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संत्र्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. म्हणजे पाहायला गेलं तर
5 तारखेच्या म्हणजे 5 फेब्रुवारीच्या अगोदर निवडणुका होण्याच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होण्याच्या अगोदर हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यात जास्तीत जास्त, नंतर इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही पुढील अपडेट आहे ते सर्वात अगोदर तुमच्या ह्याच्यामध्ये मिळणार आहेत. आजच इतकं, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.